तुकोबारे म्हटले देवा तू माझ्यावर उपकार कर. तसं मुळतः उपकार करणं हा स्वभावच देवाचा. हा त्याच्यावर उपकार करतो जे उपकार करण्याच्या कवळीच्या लायकीचे नाही तरी उपकार करतो. माझ्याकडे पुरावा आहे. जे तेची कृपाला ही जे वरू ते तेची म्हणे वे विचारू. अहो जिथं कृपा झाली या ताटातलं खाल्लं तिथंच घाण केलं. काही कृतज्ञ याच्या आयुष्यात आहे पण तरी यानं उपकाराचा स्वभाव काही सोडला. एका राक्षसानं भगवंताची प्रार्थना केली भगवान महादेवाची आणि देवाला प्रसन्न करून घेतलं. देवा मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेन तो जोडून भस्म झाला पाहिजे. चल भगवान महादेव म्हटले मलाही वेळ नाही तदाच तू दिलं तुला. ठेव बाबा कोणा वैरेच्या डोक्यावर हात ठेवायचा. तू म्हणे एवढ्या लवकर हो आपण तुम्ही मला दिलंय मला पटत नाही हो. भगवान महादेव म्हटले मी दिलं बाबा. आता सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही त्याला मी काय करू. तुझा जो वैरी असेल त्याच्या डोक्यावर हात ठेवून पा. तो म्हणे इथं तुमच्याशिवाय दुसरं कोण आहे हात ठेवाय. तुमच्या डोक्यावर ठेवून पा. काय नाव त्या राक्षसाचं भस्मासूर. देवाच्याच डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न करायला लागला. भगवान महादेव सुटले पडत. देवाच्या माग हा भस्मासूर. परमात्मा पुढं काय ताप लागला माग. भगवान महादेव म्हटले उपकार करून कृतज्ञ आपल्या माग आपल्याला मारायला धावत येतो. आता वरदान आपलं आपल्या डोक्यावर हात ठेवतो. भगवंताचा धावा केला. भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण केलं. सुंदर स्त्री झाले परमात्मा. मोहून जी टाकते ती मोहिनी आणि त्या राक्षसाच्या पुढे उभे झाले. मोहिनीचं रूप होतं ती एखादी रील आली तर माणूस पुढे लोटत नाही. देव होता ना तो. तुम्ही म्हणजे तुमच्याच करता आली. अरे बापरे माझ्या करता द्या मग तुमचा व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप नंबर अरे लग्नच करायला आली काय नंबर मागतो आता. असं तुम्ही माझ्याशी लग्न करायला हो. बर 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 मी तुझ्याशी लग्न करायला आली करून घे लग्न. अरे बापरे मी तयार आहे. भगवान महादेव आता गेलं पुढे निघून. मोहिनीनं राक्षसाला थांबवलं. अरे बापरे काय करावं मला काय सांगावं लोगावकर. मोहिनी परमात्म्याने त्याला विचारलं का रे नाचता येतं का तुला. हो म्हणे मला चांगलं नाचता येतं. ठेव मग कमरेवर हात आणि नाच. दोन्ही हात कमरेवर ठेवले. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय. कोई नाचायला लागला. ते परमात्मा मोहिनी नाचायची भस्मासूर नाचायचा. तेव्हा हळूहळू आपला एक हात कमरेवरचा उचलला आणि खांद्यावर ठेवला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नाच बाबा हात तो तसाच नाचायचा. उजवा हात खाली ठेवला डावा हात उचलला आणि खांद्यावर ठेवला. नाच नाच. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय राम. हळूच परमात्म्यानं आपले दोन्ही हात कमरेवर ठेवले. गोल रिंगण मारलं आणि हळूहळू आपला एक हात उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. चल आता असा नाच. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय. या भस्मासुरानं त्याचा हात उचलला स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि तो जोडून हाक झाला. रांगोळी झाली त्याची राग झाली. अरे त्याच्यावर उपकार करून सुद्धा देवाच्या डोक्यावर हात ठेवणारा ज्ञानोबाई म्हणतात जे तेची कृपाला ही जे वरू ते तेच म्हणे वे विचारू. तरी मी का भस्मासुरू. अर्जुन म्हणे अपकार्यावर उपकार करतो. काय परमात्म्याचा स्वभाव आहे. उपकार करण्याच्या बाबतीत ज्ञानोबांनी स्वतंत्र ओव्या दिल्या भगवंताच्या. खूप सुंदर ओव्या. तुझे अवतारी जाणो स्वतंत्र देतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्या हिसे पवित्र जे वैरी आहे दिले. ऐका मोक्ष दुरारा द्युकीर होय परितोही आराधी तुझे पाय म्हणून धाडसी जेथ जाय पाय कोजैसा तुवा संकाधिकाचे निमाने सायुज सौर सुदिदला पुतने हे विषाची स्तनपाने मारवाली आगाराज सोय यागाचाही सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला ऐश्या अपराधी या शिशुपाळा आपण पेठाव दिदला गोपाळा काय उत्तान पादाची या बाळा द्रौपदी चाळ तो वनाला याची लागी पैसा विपित याचे उत्संगी चंद्र सूर्य अधिका परिसजगी श्लाघू केला. ज्ञानोबांची भाषा आहे. अरे कोणाला उपकार करत नाही अपकार्यावर करतो आपण. तर आम्ही तो बघतोय देवा आम्हाला आमच्यावर नाही. अरे तू आम्ही बघितलं ना. तू काय मी काय अन्ना असती तू का आलो. तो यज्ञ पत्नी अशी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या पावलो पाहुणेरा
नाथ महाराजांचं वचन आहे, एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज म्हटले, अपकार्यावर त्यानं उपकार केले, हा त्याचा स्वभाव आहे. आम्ही तर बघतोय ना देवा तुझे, ऐक ना देवा, देवा आता ऐसा करी उपकार. बर बर बर, काय उपकार करू तुमच्यावर? तू आम्हाला आमच्या देहाचा विसर पाड, देहाचा विसर पाडी मज. अरे बाबा, तुकोबारांनी मागणं परमात्म्याकडे का मागितलं असं? लोगावकर थोडस बारकाईने जर आपण ऐकलं तर पारमार्थिक साधने करता मनुष्याचा देह फार मोलाचं सहकार्य बजावण्याच्या भूमिकेत असतो, फारच महत्वाचं. एरवी 14 दिवस भूक लागत नाही, पण एकादशीला सकाळीच भूक लागली. बायको म्हणते, हो काय तुम्हाला कळतं का, आज एकादशी आहे? अरे तो म्हटलं 14 दिवस निघून गेले, भूक लागली नाही ना, आज मात्र पहाट पहाट जेवण मागितलं. याचा अर्थ असा आहे लोगावकर, 14 दिवस भूक लागत नाही, 15व्या दिवशीच भूक लागते. याचा अर्थ आपला देह आपल्याला भक्ती साधने करता सहकार्य करत नाही. सुंदर एखादी बाई पूजा करते पांडुरंगाची, देवाला पितांबर नेसवला, देवाला सुंदर शृंगार करते, तिलक करते, अनेक शृंगार, त्याचे नाना तऱ्हेची सगळी वेशभूषा, केशभूषा, अलंकार त्याला परिधान करते. आपल्याला वेळ असूनही देवाचं ते सुंदर रूप ध्याना आले, जे हास्य वदन, त्यातून सांडोनी वदन केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून या. देवाचं रूपही पाहू वाटत नाही, समजावं आपले डोळे आपल्याला सहकार्य करत नाही. कीर्तन चालू असून सुद्धा काही माणसं मोबाईल बघत बसते. बघा तुम्ही, हळूच चालतात, कोणते चटई तरी ओढतं, ते दोरे, कोण इकडं तिकडं कोण आलं तरी पाहतं, शोधारांना का उशीर झाला बा, असं काहीतरी तर चालूच राहतं ना, पाहत राहतात माणसं. समजावा आपला देह आपल्याला परमार्थ करता सहकार्य करत. देहाची खूप कृपा लागते, विद्यार्थी दशेमध्ये तर खूपच लागते. आपण सगळे विद्यार्थी आहोत, आपल्या काही पाठांतर व्हावं तर मध्येच काहीतरी आपलं मन भटकतं, पाठांतर होत नाही. पण सहज वाचल्या जर पाठ होत असेल तर समजावा आपला देह आपल्याला परमार्थ करायला सहकार्य करतो. एखादा बोल मला बसवायचं, एखादा चक्रधार मी तयार केलेला आहे आणि मला माझ्या आनंदाकरता ते वाजवायचंय, ते रंग देवता निर्माण करायचे. माझ्या हातातून हे सापडं जरी असलं तरी गोड लागलं पाहिजे, याच्यातून विठ्ठल विठ्ठल ध्वनी बाहेर आला पाहिजे. असं ज्या दिवशी त्या बोटाला वाटतं, बोट परमार्थिक साधने करतात, सहकार्य करतात, त्या दिवशी मृदंग वादकाकडून इतका गोड ध्वनी बाहेर येतो की तुम्ही सगळे कान डोलवतात. याचा अर्थ त्या वादकाचा देह त्याला साधने करता सहकार्य करतो. खूप मोलाची बाजू आहे सहकार्य करत. कधी कधी आवाज बसलेला असतो पांडुरंग महाराज, भागवत महाराज, आवाज बसलेला असून सुद्धा लोक आपल्याकडून अपेक्षा घेऊन चाल ऐकायला येते. आपल्याला काही चाल व्हावी, होईल कशी याची प्रश्नचिन्ह असतं. आपली चाल रंगली पाहिजे, कोणी काय करावं. माझं कीर्तन रंगावं, रंग देवता यावी, लोक ऐकून प्रसन्न व्हावे, कोणत्याही जगातले कीर्तन करायला. लोकांनी टाळ्या वाजवल्या की त्याला असं वाटतं परमेश्वरानं टाळी वाजवली, इतकं सुंदर आशीर्वाद त्या चालीचा, त्या कलेच्या प्रदर्शनात त्याचा असतो. पण बऱ्याचदा आपला देह योग्यतेचाही नसतो, आणि कोणतीही कला, कथेची सामुग्री हे हावसानावरी प्रार्थना करावी लागते. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझे पांडुरंगा. पण मी तुम्हाला सांगतो, बऱ्याचदा असं काही सहकार्य परमात्मा करतो की कळतही नाही वातावरण निर्मिती कशी झाली आणि सगळं पुढं आलं कसं. जेव्हा हे मी करतोय या भावनेत सगळं कराल, त्या दिवशी आपण शून्य आहोत, आणि सगळं तो करून घेतोय असं म्हणाल, त्या दिवशी आपण शून्य नाही, खऱ्या अर्थाने आपण हिरो आहोत. तोही चोसडून धरतो तळ हातावर. आता आपण झिरो व्हायचं का हिरो व्हायचं हा प्रत्येकाचा व्यक्तिगत जीवनाचा भाग आहे. पण देहानं सहकार्य केल्याशिवाय मनुष्य पुढे जाऊ शकत. म्हणून संतांच्या भूमिकेतच भगवंताकडून काहीतरी मागून घ्यायचंय. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत माणसानं आर्किटेक्टच ऐकावं. आजार बरा होईपर्यंत माणसानं डॉक्टरच ऐकावं. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत माणसानं, तुम्ही बोर झाले का, मी घरी जाऊ का, कोणाचं, वकिलाचंच ऐकावं. नाही ऐकलं तर आमचे गुरुजी म्हणायचे, एकानं गवताचा भारा सायकलवर ठेवला, निघाला गावाच्या दिशा. ती सायकल उतारावर लागली, उतारावर लागल्यावर त्याच्या सायकलची ब्रेक गेली.
बापरे, अख्खे ब्रेक हँडल पर्यंत दाबले, ब्रेकच येत नव्हती. पुढे एक बाई होती, तो त्या बाईला आवाज देत, ओ बाई सारखा बाजूला, अरे ओ बाई सारखा बाजूला, अरे सायकलला ब्रेक नाही बाई, ओ बाजूला सारखा बाई, अरे ओ बाई सारखा बाजूला. आता ते तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याच ऐकी. 10 आवाज दिले त्यानं, तरी ते काही बाजूला गेली. शेवटी याची धडक त्या सायकलची त्या बाईला बसली. भारा त्या बाईच्या अंगावर पाय गेला, फ्रॅक्चर झालं, दवाखान्यात गेली, ट्रीटमेंट घेतली, याच्यावर गुन्हा दाखल केला. तारीख पे तारीख. एक वकील सायकलवाल्याचा, एक वकील बाईचा, दोघं आपसात भांडत होते. निकाल सुनावणीची वेळ आली. एका कडगऱ्यात सायकलवाला, दुसऱ्या कडगऱ्यात बाई. विचारलं, का रे बाबा सायकल कोणाची होती? तो म्हटलं माझी होती साहेब. अरे बिना ब्रेकची सायकल रोडला आणली भल्या माणसा, तुला कळतं का रे काही? सायकल चेक करायची मग रोडला आणायची. तो म्हटलं साहेब घरून निघालो त्यावेळेला सायकलला ब्रेक होते, रोडला लागलो तेव्हा सायकलला ब्रेक होते, भारा सायकलवर ठेवला तेव्हा सायकलला ब्रेक होते, पण मी उतारावर लागलो सायकलचे ब्रेक गेले. माझा नाईलाज होता. अरे पण तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला, आता नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. त्यानं मान खाली केला. त्या बाईचा वकील म्हणतो, ताई रिझल्ट तुमच्याच बाजूने बस. जज साहेब म्हटलं, अरे बाळा त्या बाईचं नुकसान झालं, मान काय खाली घालतो? नुकसान भरपाई करून दिली पाहिजे, तरी याची मान खाली. अरे नुकसान भरपाई करून दिली पाहिजे सोन्या, तरी याची मान खाली. या बाईनं गप्प बसव ना. ते बाई म्हणे, आता काय दात किड बसली कर तुला? तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला वा, बाई बाजूला वा, बाई बाजूला वा. जज साहेब म्हटले, बाई जुलालय जरा. मावशे तूच त्याला नवीन सायकल घेऊन दिली पाहिजे. विनाकारण गरीबाची सायकल मोडली. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत आपण 100% बोला. जरा वकिलाचंच ऐका, घर पूर्ण होईपर्यंत आर्किटेक्टचं ऐका, आधार बरा होईपर्यंत, कीर्तन होईपर्यंत, लग्न होईपर्यंत माणसानं कोणाचं ऐकावं? कोणाचं ऐकावं रे? लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यावर आतापासून म्हणतोय ते राहू द्या. विनोदाचा भाग सोडा, पण जन्मभर मात्र माणसाने संतांचा ऐकावं. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली त्यांच्या वाणीतच आपण भगवंताकडे उपकार मागायला जा, अन्यथा नाही. तो गोवारे म्हटले, देवा आमच्यावर उपकार कर. अरे हा सहकार्य करत नाही, तुम्ही समजावा ना त्याला. तो गोवारे म्हटले, समजून पाहिलं पण तो ऐकत नाही. न होय निग्रह देहासी दंड दंड देहासी
देह कधी भक्ती साधनेला सहकार्य करणार नाही असं होऊच शकत नाही. पण तरी तो कोबर उदार अंत करणार भगवंता पुढे म्हणतात, तुझ्या अगोदर आम्ही त्याला समजून पाहतो, आमचं ऐकणार आहे, जरा थोडी भूक आमची कमी करणार, थोडी तहान आम्हाला कमी लागू देणार. पण तेवढं साधं साधं ऐकत नाही होतो आमचं. नवोय निग्रह देहासी दंडन, नवजे भूक तहान सहावली. ना भूक ऐकते ना तहान ऐकते, पण देवा एक मात्र वैशिष्ट्य आहे आमचं, तरी नित्य नित्य करी आळवण. तुझी आळवण काय आम्ही थांबवायला तयार नाही, तू आमच्यावर उपकार कर देवा. याचा जोपर्यंत विसर पडत नाही तोपर्यंत खऱ्या भक्ती सुखाचा आनंद उपभोगताच येत नाही. देहाचा विसर जेव्हा जेव्हा पडतो लोगावकर, तेव्हा तुम्ही मी सगळे जण सुखीच असतो. एकदा दिवसातून रोज आपल्याला 24 तासात काही काळ तरी देहाचा विसर पडतो. कधी कधी झोपेत आठवतं का लोगावकर तुमच्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज? कोणाला आठवलं? झोपेत एखादा माणूस रडला का कडती? रडलं का तुम्ही कधी? झोपेत एखाद्या माणसाला खूप रडावं लागलं, खूप हसावं लागलं, स्वप्नात असत असेल, देह विसरला माणूस, सुखच आहे महाराज. ज्ञानोबरांनी झोपी करताय होवी खर्च, एक पडदा शिल्लक राहतो, माणूस भगवंताजवळ जातो झोपीत. ज्ञानोबाराय बोलतात, साचची पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचो कारा म्हणू एका. मौलींची भाषा आहे. झोपेत मनुष्य ईश्वराजवळ जातो. झोपेत सुख आहे महाराज, लई सुख आहे झोपेत. तुम्ही थका, तुम्हाला गाढ झोप लागतो. तुम्ही गोळी घेऊन आवाज कधी कधी बरा होत नाही, तुम्ही गाढ झोप घ्या. थंडीच्या दिवसात तो डोळे उघडत नाही माणूस. झोपेत सुख आहे, एक पडदा शिल्लक राहतो, नितांत सुख आहे. देह विसरला की माणूस सुखीच आहे. कारण देहाची आठवण आली की सगळे धर्म लागू होतात. त्याला चांगले कपडे लागतात, त्याला चांगली सौंदर्य प्रसाधनं लागतात, त्याला चांगलं दिसावं वाटतं, याला कोणी चांगलं म्हणावं वाटतं, याला कोणीतरी याचं नावलौकिक झालेलं वाटतं, याला चांगलं पद मिळावं वाटतं. देह आठवला की या सगळ्या गोष्टी आठवणार. देहात नाही तोपर्यंत भान. एखादा माझ्या रात्री धोतर फाडून टाकले झोपेत. मी तो उठून बसल्यावर म्हटलं धोतर? तो म्हणे मी धोतर नाही फाडलं, मी तर बस्ता फाडत होतो दुकानात. त्यानं 3 मीटर कपडा फाडला म्हणे रात्री. तो कपड्याच्या दुकानावर होता, रात्री कैची चालू होते. भान नाही राहत माझं. आमच्या मुक्ताबाईच्या मठात लई गर्दी पंढरपूरला. आमचे प्रल्हाद महाराज म्हणायचे मुक्ताबाईचा मठ म्हणजे रेल्वेची गाडीच आहे. किती लोक येऊ द्या, येऊ द्याच म्हणते. रेल्वे कोणाला नाही म्हणत नाही. कोंबून कोंबून त्या मुक्ताबाईच्या मठात तशीच गर्दी. एक तर रोडला आहे, रोज किमान 4000 लोकांचं जीवन जास्तीचं बनवावं लागतं मठात. जास्तीचं 4000 म्हणजे रोज जेवत तिथे असतील बघा. कारण सगळे पोलीस मुक्ताबाईच्या मठात जेवायला जवळ असल्यामुळे सगळे सिक्युरिटीचे बंदोबस्ताची. नाही म्हणू शकत नाही आपण कोणाला. खूप मोठा वाडा आहे, मग त्या वाड्यात झोपायला जागा भेटत नाही. आपण कीर्तनावरून आलो ना, आपली जागा जर मोकळी असली तर आपलं नशीब. मी असं झोपलेलो होतो, माझ्या पलीकडून एक माणूस असा झोपलेला होता. 5-7 माणसं होती, त्याचा एक असं झोपलेला होता, माझ्या कंबरपर्यंत त्याची पाय असतात. त्यानं झोपीत मला लाथ घातली. झोपीत तेव्हा लाथीत उठून बसलो मी. म्हटलं मी लोगड्या. म्हटलं भाऊ तुम्ही लात मारली मला? तो म्हणे मी लात नाही, मी किक मारली गाडी. म्हटलं झालं तुम्ही किकच मारली, चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, आमचा जीव जायचा. अहो या भिंतीजवळ झोपलेली माणसं या भिंतीजवळ सकाळी भान असतं का? झोपेत कोणतंच भान. बरं झोपेतला धर्म लागू होतो जागृतीत आल्यावर. चोरी झाली एका माणसाच्या घरी, पैसे चोरून नेता नेता याला पायाला चोर आहे, त्यानं पकडायचा प्रयत्न केला. एका चोरानं त्याचा पाय तोडून टाकला, उजवा पाय. रक्त वाहत होतं, धारा वाहत आहे, पोरं रडत आहे, बायको रडते. कुठं? झोपेत स्वप्नात. खूप रडतोय तो. म्हणे आता मी कीर्तनाला कसं जाऊ, वारीला कसं जाऊ, संसार कसा होईल, काय औषध आहे याच्यावर, कोणता मलम लावता त्याला रक्त बंद व्हायला? ज्ञानोबा म्हणतात स्वप्नीची या घाया ओखद चेवची धनंजया. अरे स्वप्नात झालेला घाव
त्याच्यावर एकच औषध आहे, त्याला चेव ये ना, त्याला जाग आली आणि देह आठवला की झोपेत घडलेलं सगळं तो विसरतो. जेव्हा जेव्हा देह वजा होतो त्यावेळेला धर्म सुखाचा ना धर्म दुःखाचा लागू होत नाही आणि तो विसर झाला की मग खरं भगवत सुख अनुभूतीला येतं. याची जाणीव तुम्हाला मला जरी नसली तरी तुकोबारांना जरूर आहे. म्हणून महाराज म्हणतात, देवा करणारे भक्ती साधनेच्या बळकटी करता एवढा उपकार की भक्ती साधना करते वेळी याचं स्मरणच आम्हाला, याचा विसर आम्हाला पाड. अभंगाचं पहिलं देवा करे उपकार, देवा करी उपकार. उपकार कर बाबा देवा आणि आम्हाला या देहाचा विसर पडू दे.
हा विसरलो आम्ही. जो तुकोबरींचा परमार्थ येलो हो गावकर, तो याचं आपलं अंतर वाढवण्याकरता आहे. आणि तुमचे माझे जे कष्ट आहे ते याचं अंतर कमी करण्याकरता चालले. आपल्याला याचा विसर व्हावा असं स्वप्नात सुद्धा वाटत नाही. अहो ज्या दिवशी हे तुका म्हणे नाही निरसला देह तववरी अवघे संसारिक, याचा विसर व्हावा ही तुकोबरींची मनोमन इच्छा आहे. जेव्हा याचा विसर पडतो तेव्हा खरं सुख अनुभूतीला येतं. आणि त्या सुखाची अपेक्षा तुकोबराय म्हणतात आमची पूर्ण होईल. माझ्या सुखाची व्याख्या मला कळाली. बरे केशराजा कळो आले, बरं झालं आमच्या ध्यानात आलं ते. तुकोबरांना तुकोबरांचं सुख कळालं. आपल्याला आपलं सुखच समजून नाही राहिलं कशात आहे. एक दिवस तो मी माझ्या सासरवाडीला गेलो. निघता निघता आमची सासू मला म्हणे, जावई बापू सुखी राहा तुम्ही. म्हटलं मी सुखी राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे नाही नाही घेऊन जा, आम्हालाही सुखी राहायचंय. ज्यांना कळलं त्यांना मी धन्यवाद देतो. आपापल्या सुखाची आपली आपली व्याख्या ही स्वतंत्र आहे. ती अजून आपल्याला कळाली नाही तर बाकी त्यांचं काय लक्ष दे. तुकोबरांना तुकोबरांचं सुख कळालं. तरीचा हा जीव सुख पावी माझा, तरीच पण कधी देह निरसेल, देह वधा होईल, याचा विसर पडेल. तरीचा हा जीव सुख पावी माझा. हा देह गेला की याच्याबद्दल ना प्रेम राहतं ना काही देहा संदर्भातले धर्म राहत. एक दिवस भगवंत जेवायला बसले. तुम्ही फार सुंदर कीर्तन ऐकणारे श्रोते आहात. मला जसे श्रोते पाहिजे तसे तुम्ही कौतुक केलं पाहिजे तुमचं. भगवान परमात्मा जेवायला बसले. देवाच्या ताटामध्ये लोणी पाहिलं. शेजारी उद्धवजी बसलेले होते. जवळ आपली जीवाभावाची माणसं जेवायला बसले की माणूस 2 घास जास्त खातो. जेवणाचा नियम. देवाला बसल्यावर शेजारी उद्धवजी आहे. भगवंतांनी ताटात लोणी पाहिलं आणि देवाला भरून आलं. कारण परमात्म्यानं गोकुळामध्ये ब्रजामध्ये फक्त लोणीच जास्त खाल्ले. दुधाचा आणि देवाचा अतूट संबंध आहे. भगवंताच्या डोळ्याला पाणी आलं. उद्धवजींनी पाहिलं, प्रभू काय झालं तुम्हाला? सावरा स्वतःला. आपल्या जवळची व्यक्तीने आपल्याला खाऊ घातलेला पदार्थ किंवा जवळची व्यक्ती आठवली, त्या संदर्भातल्या काही गोष्टी आठवल्या की डोळ्याला सहज पाणी येतं. ज्यांचा मुलगा बाहेर गावला शिकायला आहे पुण्याला, ती माणसं गोडधोड पदार्थ सुद्धा घरी बनवत नाही. का? लेकराला जे आवडतं ते लेकराच्या काही रजनीत बाप खाऊच शकत. आपल्याला नाही कळणार. पण आई झालेलीला विचारा, बाप झालेला विचारा. आपण आता आई वडील झालो, त्या भूमिकेत यायला आपली मुलं आपल्याला बाहेरगावला शिकायला पाठवलं. मी 1च वर्ष पोरग माझं पुण्यात घेऊन आलो. सोपं नाही महाराष्ट्र. प्रत्येक सेकंदाला तुम्हाला तुमच्या मुलाचं स्मरण. प्रति सेकंदा. नवीन नवीन लग्न होऊ द्या आणि मुलगीच नेमकंच सांसारिक जीवन चालू होऊ द्या, महिना होऊ द्या, आणि पोरीला जर एखादा खाऊ आवडत असला आणि बाप जर बाजारात गेला आणि लेकीला जर मिठाई आवडत असली, बालुशाही आवडत असली, जिलेबी आवडत असली माव्याची, आणि तो बाप या नात्यानं त्या हॉटेलवर गेला, मला वाटत नाही महाराज लेकबाई दिदा झाल्यावर लेकीच्या आवडीची जिलेबी बापाच्या घशाच्या खाली. त्याला 100% माहिती असतं हे माझ्या पोरीला आवडतं, मी कसं. भगवंताच्या डोळ्यात सहज पाणी आलं. उद्धवजींनी विचारलं, उद्धवजी फारच जवळ बघून काय झालं? मला त्या गोपिकांची आठवण येते. गोपिका म्हणजे केवळ महिला नव्हता, त्या जान वेद गर्भीच्या श्रुती रूपी नवे मतप्राप्ती म्हणून या पोरल्या नीती नीती सुखसंगती न पोवेती. गोपी म्हणजे प्रत्यक्ष प्रसाद आहे महाराज. प्रत्यक्ष अनुभूती आहे भगवत साधनेची. जाऊन एकदा. अरे नाही जाता येणार उद्धव, पण माझं जर ऐकशील तर तू एकदा त्यांच्या भेटीला जा. माझा रथ घेऊन जा. भगवान परमात्म्याच्या रथाचे घोडे फक्त रथाला लावले आणि गोकुळाकडे रथ वळवला. घोड्यांच्या डोळ्याला सुद्धा धारा लागल्या. की आम्हाला असं वाटलं ही वाट आम्हाला या आयुष्यात या जन्मात पुन्हा पाहायला मिळेल. गळा 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 गळा. प्राण्यांचं प्रेम असतं महाराज. नौखा बैल तुम्ही 2 दिवस जर त्याचे डोळे भिजलेले पाहिले नाही, तुम्ही शेतकरी म्हणून देऊ शकत नाही.
2 लाख रुपयाचा बैल आहे. पहिल्या दिवशी तुमच्या दावणीला आणल्यावर तो जर अन्न खात असेल तर मी सांगणं सोडून दे खातो. आपण म्हणतो अजून त्या दाव्याची, या बांधाची, त्या दावणीची, या कोठीची त्याला काय नाही सवय, खातच नाही. अरे तो अन्न खात नाही याचा अर्थ तुमचं अन्न चांगलं असू द्या, आणलेल्या बैलाला भली पुढचे दिवस कसं खाऊ घालेल माहिती नाही, पण पहिल्या दिवशी दारात दाव्याला बांधलेला बैल त्याला माणूस चांगल्यात चांगलं अन्न बाहेर आणतो. पण चांगल्यात चांगलं जे त्याच्या सगळ्यात आवडीचं असतं तेही त्याला घास घाऊ वाटत नाही, खाऊ वाटत नाही. का? तो म्हणतो अन्न आहे पण खाऊ घालणारा बदल नाही. तसा आज लोणी आहे पण खाऊ घालणाऱ्या बदल, तो वेगळा आनंद होता, ते वेगळं सुख होतं. आज आमच्या अनुभूतीला ते नाहीये. घोडे घेऊन भगवंताचा रथ वृंदावनात पोहोचला, व्रजात पोहोचला. सगळ्या गोपिका, कोणाचे केस विस्कटलेले, कोणाची मुलं रडताय, कोणाच्या गायी रडताय, आकांत तांडव आहे त्या गोकुळामध्ये. आणि तिथं आशेचा किरण आला गोकुळात की बघा बघा रथ तोच आहे, तोच रथ म्हणून सगळ्या गोपी रोडला धावत आल्या रस्त्याला. रथ आहे पण रथात मात्र तो नाही, पण तसाच आहे. उद्धवजी जवळजवळ भगवंतासारखे दिसतात. उद्धवजीला पाहिलं हिरमूड झाला त्यांचा, त्यांनी माना वळवल्या. अनोळखी माणूस आहे, काय बोला. सगळ्या परतल्या, त्या माना फिरून निघाल्या. पाठमोर झालेल्या गोपिकांना उद्धवजीने आवाज दिला, माझ्यावर नाराज आहे का तुम्ही? आलेल्या पाहुण्याकडे कोणी पाठ फिरवतं का? अहो तुम्हालाच भेटायला आलो. उपासानं गोकुळातल्या त्या व्रजातल्या गोपी म्हणतात तुम्ही मोठ्याच्या वाड्यात जायला आला असाल, तो वाडा पुढं आहे, आम्हाला या सोडून तुम्ही जा पुढं. नाही मी तुम्हालाच भेटायला आलो. एक गोपी तिकडं पाहतच नाही, सगळं पाहत. उद्धवजीने विचारलं तुम्ही जरा तिकडं पाहता? ते म्हणे माझ्या हातात चित्र आहे, त्याच्यामुळं मला ते तुमच्याकडे बघता येणार. काय चित्र आहे? तिनं मान फिरवली. सुंदर भगवान श्रीकृष्णाचं चित्र, पूर्ण चित्र रेखाटले. चित्र गंधा नावाची गौडण, पण देवाच्या चित्राला तिनं पाय काढले. चित्र पूर्ण पण पाय नाही. उद्धवजींनी विचारलं माय इतकं सुंदर चित्र काढलं, मग पाय का काढले नाही? अगं रंग नव्हते का? पेन्सिल नव्हती का? कोणत्या साहित्याची कमतरता होती का? का काढले नाही पाय? त्या गोपिकेनं दिलेलं उत्तर आहे, उद्धव महाराज अगोदरच तर परमात्मा गोकुळातून निघून गेला. आता जगायचा सहारा एवढं चित्र शिल्लक आहे. या चित्राला जर पाय काढले असते तर हे चित्रही मथुरेत निघून गेलं असतं. तर आम्ही नेमकं कोणाच्या सहाऱ्याने जगू? काय हे प्रश्नचिन्ह माझ्या जीवनात उभं राहिलं असतं, म्हणून मी पाय काढले. इतक्या एकरूप झाल्या या. त्याला काही सांगायचंय का निरोप? त्याचा काय निरोप आणला तुम्ही? त्याचा एवढा निरोप आहे की तुमची त्याला रोज आठवण. रोज तुमचा काय निरोप देऊ त्याला? त्या गोपिका सांगतात त्याला फक्त एवढं जाऊन सांगा की तू ज्यांना जीव लावला त्या सगळ्या गोपिका मेल्या, आता ते जिवंत नाही. खोट्या बोलताय तुम्ही? तुमचं तर लय वर्णन करतो तो, आणि तुम्ही खोटं बोलता दादांत. अरे जिवंत असून त्याला मेल्या असा निरोप कसा देऊ? त्यावेळेला गोपिकांनी दिलेलं उत्तर मला इथे अपेक्षित आहे. त्या म्हणता महाराज जे जिवंत आहे त्याचा आणि याचा काही संबंध नाही, आणि जे मेलंय ते आजही त्याच्या पायावर आहे. त्यानं गोकुळ सोडलं काय आणि तो इतर राहिला काय? ज्याचा आमचा संबंध होता तिथं आम्ही सोडलोय, आणि जे आता शिल्लक राहिलंय ते आम्हाला फक्त जगवतंय, पण आमच्या सांसारिक जीवनाकरता, व्यावहारिक जीवनाकरता त्याला लागणारं मात्र आम्ही संपवलेलं आहे. जाऊन सांगा अरे जे त्याचं होतं ते कधीच मेलं, आणि जेवढं शिल्लक आहे ते त्याच्या काही कामाचं नाही. त्याचा अर्थ असा आहे त्यांनी अख्खं जीवन शरीरम आद्यम खलु धर्म साधनम खलू, निश्चयानं हे शरीर भगवंताला समर्पित केलं. संसारात शिल्लक राहिले. आता आमचा आणि त्या देहाचा अर्थार्थी संबंध राहिलेला नाही. देह नवऱ्याला लागतोय तो घेत राहील, आणि देह संसाराची कामं करायला लागतोय, संसाराची कामं करत राहील. जे भगवंताला लागतं तेवढं आम्ही त्याला दिलंय. देहाची आठवणच आम्हाला तर राहिलेली नाही. खरोखर त्यांच्या प्रकारातले अनेक प्रमाण आहेत गोपिकांची. नाठवणी कामधंदा काय आठवतं त्यांना?
कवा विसरली कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा कोण जावा कोण त्यानंदा वृत्ती वेधली परमा नंदावो नंदावो नंदा पावा गोंगडी घेऊन पायी पावा गोंगडी घेऊन पायी अवघ्या हरपल्या भाव जन्म मरणाचा पुसियला ठाव वृत्ती स्वानंदे पुरली पहाव सेना म्हणे भाग्य उदय वो उदय वो उदय 2 तास देव विसरत नाही आपण नाही म्हणता आपले कान म्हणता हे नाही आम्हाला कथा नका सांगू आम्हाला तुम्हाला अभंगाचा उपक्रम उपसंहार नका सांगू आम्हाला तुम्ही खळखळ हसवा फक्त भले तुम्हाला कमरेच्या खाली बोलावं लागलं तरी चालेल पण आम्हाला हसवा काय आपले देहाने परमार्थ काय तुकोबऱ्यांचं जरूर अवघा निरसला हा निरसो वीज वजा कर याला आणि तो जोपर्यंत वजा होत नाही तोपर्यंत आमची भक्ती साधना आम्हाला फल देत नाही आमचा जीवाला सुख मिळत नाही तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कडू आल्यावर तू बरं त्याला माझ्या उपकाराची काय गरज आहे बरेच माणसं 70 रुपयात देव विसरतात 70 मी माहिती घेऊन बोलतोय आपण खोटं बोलत नाही 70 रुपयात माणसं देव विसरतात आमच्या गावात 3 पंक्ता बसल्या तिन्ही उठल्या तरी 2 जण जेवत होते जेवूनच राहिले त्यातला शेजारी दुसऱ्याला म्हणे तिरमक लेका 3 पंक्ता उठल्या तरी आपण जेवून राहिलो तिरमक आता ज्यादा झाली ना आपली तिरमक डोकेबाज तो म्हणे जेव जेव लग्नाच्या पत्रिकेत जेवणाची वेळ 12 ते 3 जेव आय देहावर गडी अरे एकाले तर डुक्कर चाटायला लागलो गटारीत पिरेला आणि तिकडून डुक्कर आलं चालत चालत अरे त्याला वाटलं बाबा आपल्या गटारीत कोण आलंय तर डुकरानं चाटायला सुरुवात केली चाटता चाटता त्या डुकराची शेपटी याच्या हातात आली हा म्हणे आली तू सुरेखा काऊन बिघडला इतका डुक्कर आहे ते 4 पायाचं शेपटीला हा म्हणते विणी हातात आली सुरेखाची म्हटल्यावर मरणच आहे की नाही काय यांचा देह अहो नशा केल्यावर माणसं देह विसरतातच पण तो कोवारे म्हटले आम्हाला नशेत जायचं नाही आमची नशा एकच आहे दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे देह विसरण्या करताची अनेक साधन देवाला माहितीये आम्हाला माहितीये पण देवा ज्या साधनानं देह विसरायचा ते साधन तू ठरवू नको ते साधनही आम्ही तुला सांगतो अभंगाचं 3रं चरण राखे माया पासी हव देयची राखे माया पासी